Hello students, today we have to see secant and tangent theorem. What is secant and tangent? तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये secant आणि tangent शिकलेला आहात. तर tangent म्हणजे काय? तर अशी लाईन की जी लाईन सर्कलला एकच पॉईंटमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते किंवा कॉमन पॉईंट असतो तो एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर तिला म्हणायचं टँजंट. आणि सिकंट म्हणजे काय, तर जी लाईन सर्कलला दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते त्या लाईनला त्या सर्कलचा काय म्हणायचा, सिकंट म्हणायचा. आणि हा जो टँजंट आणि लाईनचा कॉमन पॉईंट असतो त्याला कॉन्टॅक्ट पॉईंट असं म्हणतात. ओके, नाऊ वी हॅव टू सी टँजंट थेरम. आता टँजंट थेरम बघा काय आहे की a tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. सर्कलचा कुठलाही जर आपण टँजंट घेतला तर तो टँजंट त्या सर्कलच्या सेंटर आणि कॉन्टॅक्ट पॉईंटला जोडलेली जी रेडियस असते त्या रेडियसला तो परपेंडिक्युलर असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कोणताही टँजंट घ्या तुम्ही, कोणताही इथं घ्या पॉईंट, इथं घ्या, कुठलाही पॉईंट घ्या आणि त्याच्यावरती आपण जर टँजंट काढला तर तो टँजंट आणि त्या कॉन्टॅक्ट पॉईंटवरची जी रेडियस असते ती रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग गिव्हन थिंग काय आहे, तर टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल हा आपला गिव्हन थिंग आहे. मग आपण एक सर्कल काढला ओ सेंटरचा आणि त्याचा एल हा काय घेतला, टँजंट घेतला. हे झालं आपलं गिव्हन. लाईन एल इज अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट द पॉईंट ए आणि कॉन्टॅक्ट पॉईंट ए घेतला. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, तर ओ ए परपेंडिक्युलर टू लाईन एल हे आपल्याला प्रूव्ह करायचं. लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए, म्हणजेच रेडियस ओ ए आपल्याला लाईन एलला परपेंडिक्युलर दाखवायची. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे अगदी त्याच्या उलट आपण मानायचं. आपल्याला हा थेरम इनडायरेक्ट प्रूफनी प्रूव्ह करायचा आहे. बरोबर त्याच्या उलट आपण मानायचं. आपल्याला दिलं आहे लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए, की म्हणजेच काय, रेडियस ओ ए इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. तर आपण काय करायचं, ह्याच्या उलट मानायचं. आपण असं मानूया की लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. ही लाईन एल जी आहे ती ओ एला परपेंडिक्युलर नाही असं आपण मानूया. ॲज्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. सेगमेंट ओ एला लाईन एल हीच परपेंडिक्युलर नाही असं मानूया. आता बघा लक्षात घ्या, जर समजा ही ओ ए ह्या एलला परपेंडिक्युलर नसेल, हां समजा ही ओ ए त्या सेगमेंटला, ही ओ ए सेगमेंट ह्या लाईन एलला परपेंडिक्युलर नसेल, तर ओ ए नसेल तर नसेल, ओ ए जर परपेंडिक्युलर नसेल तर नक्कीच दुसरी कुठली तरी असेल ना. समजा ही ओ ए हिला परपेंडिक्युलर नाही आहे, तर ह्या लाईन एलवरती असा दुसरा कुठला तरी पॉईंट असेल इथं की तो पॉईंट आणि ओ ह्यांना जोडणारा सेगमेंट कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की समजा एखाद्या लाईनला बाहेर जर एखादा पॉईंट घेतला तर ह्या पॉईंटमधून ह्या लाईनला एक परपेंडिक्युलर असतोच, हो की नाही, एक परपेंडिक्युलर असतोच. मग हा ओ ए जर परपेंडिक्युलर नसेल तर ओ बी असेल. मग ओ ए जर लाईन एलला परपेंडिक्युलर नसेल तर मग ओ बी असेल. ओ ए नसला तर काय झालं, ओ ए नसला तर काय झालं, दुसरा कुठला तरी असणारच आहे. मग आपण त्याला ओ बी म्हणूया. म्हणजेच आपण जे मानलेलं आहे, ॲज्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. That means there is a point on line L is B such that OB perpendicular to line L. जर OA परपेंडिक्युलर नसेल तर मग OB असेल. म्हणजेच मग L वरती कोणता पॉईंट घ्यायचा, B पॉईंट घ्यायचा. हां, L वरती B पॉईंट घ्यायचा. मग आपण म्हणूया therefore suppose there is a point B on line L such that OB perpendicular to L. समजलं का, की जर ओ ए परपेंडिक्युलर नसेल तर ओ बी असेल. हा नाही तर नाही, तो दुसरा कुठेतरी असतो. मग त्याचं आपण नाव घेऊया ओ बी. हां, आणि बी कुठे असणार आहे, बी हा लाईन एलवर असणार आहे. सपोज देअर इज अ पॉईंट बी ऑन लाईन एल सच दॅट ओ बी परपेंडिक्युलर टू लाईन एल. ओके, आता बी कुठे आहे, आता बी हा पॉईंट कुठे आहे, लाईन एलवर आहे. आणि ए पण पॉईंट कुठे आहे, तो पण लाईन एलवर आहे. पण आत्ता आपण बघितलं की ओ ए परपेंडिक्युलर नाही आहे, ओ बी परपेंडिक्युलर आहे. मग याचा अर्थ आपण काय घेऊया, बी आणि ए हे दोन पॉईंट वेगवेगळे. म्हणजे ए इथं आहे आणि बी घेतला, आपण त्यासाठी वेगळी आकृती काढली बघा. जर ही लाईन एल आहे, ह्या लाईन एलला ओ बी परपेंडिक्युलर आपण मानलेलं आहे. आपण मानलंय म्हणून इथं आपण बी घेतलाय. मग ह्या लाईनवर ए पण कुठेतरी आहेच आहे. समजा आपण इथं ए आहे
समजा या लाईनवर ए आहे, कारण आपल्याला गिवनमध्ये दिलं आहे की लाईनवर एलवर ए पण आहे. मग समजा इथं ए आणि आपला बी इथे आपण घेतलेला. आता आणखीन एक गोष्ट आपल्याला करायची की ह्या लाईनवरती ए पण आहे, बघा ए पण आहे, बी पण आहे, आणि आपल्याला सांगितलंय नाऊ टेक अ पॉईंट सी ऑन लाईन एल, म्हणजे अजून एक सी पॉईंट घेऊया आपण. नाऊ टेक अ पॉईंट सी ऑन लाईन एल सच दॅट ए डॅश बी डॅश सी, सच दॅट ए नंतर बी आणि बी नंतर सी असला पाहिजे. सी कुठे घ्यायचा, ए बी आणि नंतर सी घ्यायचा. आणि कसा घ्यायचा, बी ए इज इक्वल टू बी सी. आणि हा जो बी ए आहे, हा बी ए आणि हा बी सी, ह्या दोघांची लेंथ सेम घ्यायची. बी ए इज इक्वल टू बी सी. म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन काय केलं, टेक अ पॉईंट सी ऑन लाईन एल सच दॅट ए डॅश बी डॅश सी अँड बी ए इज इक्वल टू बी सी. म्हणजे बी ए इतक्या अंतरावरतीच आपण काय घेतलाय, सी घेतलाय पलीकडच्या बाजूला. आता बघा इथे दोन ट्रायंगल तयार झालेत. नाऊ इन ट्रायंगल ओ बी सी अँड ओ बी ए, ओ बी सी आणि ओ बी ए हे दोन ट्रायंगल जे तयार झालेत, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत का बघूया. त्याच्यासाठी 3 गोष्टी आपल्याला लागतील. इन ट्रायंगल ओ बी सी अँड ओ बी ए, बघा बी सी अँड बी ए कॉन्ग्रुएंट, बी सी कॉन्ग्रुएंट बी ए, हे कशात आहे, हे आपण स्वतः मानलेले कन्स्ट्रक्शनमध्ये. आणि हा अँगल 90, हा पण अँगल 90 आहे. ओ बी सी अँगल कॉन्ग्रुएंट अँगल ओ बी ए इच इज 90 डिग्री. ओके. आता बघा ओ बी परपेंडिक्युलर, सॉरी ओ बी कॉन्ग्रुएंट्स टू ओ बी. ओ बी स्वतःला कॉन्ग्रुएंट आहे. हा का बरं, कारण की हा कॉमन आहे, कॉमन साईड आहे. अँड देअर फोर बी सी कॉन्ग्रुएंट्स टू बी ए कॉन्स्ट्रक्शन, ओ बी सी कॉन्ग्रुएंट्स टू अँगल ओ बी ए इच इज 90, ओ बी कॉन्ग्रुएंट्स टू ओ बी कॉमन साईड. आणि ह्या 3 गोष्टींमुळे हे दोन ट्रायंगल कसे झाले, तर कॉन्ग्रुएंट झाले. कोणती टेस्ट, साईड अँगल साईड टेस्ट, साईड अँगल साईड टेस्ट. आणि हे दोन ट्रायंगल SAS टेस्टमुळे कॉन्ग्रुएंट झाले. ट्रायंगल ओ बी सी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ओ बी ए. अँड देअर फोर जेव्हा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्यांच्या इतर साईड पण कशा असतात, तेव्हा त्यांच्या इतर साईड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. मग त्यांची इतर साईड कोणती, तर ओ ए. ओ ए ही ओ सीला कशी झाली, कॉन्ग्रुएंट झाली. देअर फोर ओ सी अँड ओ ए कॉन्ग्रुएंट्स. कळालं. आता बघा हा ओ ए आणि हा ओ सी कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. पण ओ ए कोण आहे, तर ओ ए आपली काय आहे, ओ ए ही आपली रेडियस आहे. इथं सांगितलंय ओ इज सेंटर अँड ए पॉईंट इज ऑन सर्कल, देअरफॉर ओ ए इज रेडियस. मग जर ओ ए रेडियस असेल आणि ओ सी ओ ए इतकाच अंतरावर असेल तर ओ सी पण काय झाली, रेडियस झाली. बट ओ ए इज अ रेडियस, देअरफॉर ओ सी मस्ट अल्सो बी रेडियस. म्हणजे ओ सी पण काय असणार आहे, रेडियसच असणार आहे, नाही का. जर ओ ए रेडियस असेल आणि ओ सी हे ओ ए इतक्या अंतरावर असेल सी पॉईंट, तर ओ सी पण काय झाला, रेडियस झाला. आता ओ सी मस्ट अल्सो बी रेडियस, देअरफॉर आता ओ ए पण रेडियस आहे, ओ सी पण रेडियस आहे. याचा अर्थ ए कुठे आहे, सर्कलवर आहे, आणि सी पण कुठे असणार आहे, सर्कलवरच असणार आहे. कारण रेडियस म्हणजे काय, तर सेंटरपासून सर्कलवरच्या पॉईंटला जोडणारा सेगमेंट. हा ओ काय सेंटर आहे, ओ सेंटर आहे, आणि ओ सी आणि ओ ए रेडियस आहे. म्हणजे सी कुठे असणार आहे, सर्कलवर, आणि ए कुठे असणार आहे, सर्कलवर. म्हणजे आपण इथं काय प्रूव्ह केलं, पॉईंट ए अँड पॉईंट सी लाईज ऑन सर्कल. याच्यावरनं आपल्याला असं दिसतंय की पॉईंट सी आणि पॉईंट ए काय कुठे आहे, सर्कलवर आहे. आता पॉईंट सी आणि पॉईंट ए सर्कलवर आहे, त्याचप्रमाणे पॉईंट ए कुठं आहे, पॉईंट लाईन एलवर पण आहे, कारण तो कॉन्टॅक्ट पॉईंट आहे. म्हणजे पॉईंट ए लाईज ऑन लाईन एल, म्हणजे टँजंट म्हणजे लाईन एल. आणि सी कुठं घेतलाय आपण, बघा इथं सी घेतलाय. नाऊ टेक अ पॉईंट सी ऑन लाईन एल, आणि पॉईंट सी सुद्धा कुठे आहे, लाईन एलवर आहे. म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट सी हे दोघंही कुठं घेतलेत, कुठं आहेत, लाईन एलवर आहेत. बट पॉईंट ए अँड सी अल्सो लाईज ऑन लाईन एल. बघा आता हे दोन सेंटेन्स काय सांगतात. हा सेंटेन्स सांगतो पॉईंट ए अँड सी लाईज ऑन, बघा आता इथे ओ सी काय आहे, रेडियस आहे, आणि ओ ए काय आहे, रेडियस आहे. दोघंही रेडियस आहे. आता दोघंही रेडियस असल्यामुळे हा सी पॉईंट आणि ए पॉईंट हे कुठे असणार आहेत, सर्कलवर असणार आहे. पॉईंट सी अँड पॉईंट ए लाईज ऑन सर्कल, कारण की ओ सेंटर आहे आणि ओ सी आणि ओ ए सारखेत आणि ओ ए रेडियस आहे. बट ओ ए इज अ रेडियस, देअरफॉर ओ सी मस्ट अल्सो बी रेडियस. ओ सी काय आहे, रेडियस आहे.
म्हणजेच याचा अर्थ काय होतो, पॉईंट ए अँड पॉईंट सी लाईज ऑन सर्कल. ओके, आता बघा पॉईंट ए आणि पॉईंट सी आणखी आधीच कुठे आहेत, पॉईंट ए हा कॉन्टॅक्ट पॉईंट आहे, त्यामुळे तो कुठे आहे, कॉन्टॅक्ट पॉईंट हा नेहमी लाईनवर असतो आणि म्हणून हा टँजंटवरती हा काय आहे, लाईन एल ही टँजंट आहे, टँजंटवरती ए पॉईंट आहे. आणि पॉईंट सी कुठं घेतला आहे आपण, पॉईंट सी हा आपण घेतलेला आहे लाईन एलवर, मग तो लाईन एलवरती पॉईंट सी पण आहे, म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट सी दोघंही लाईन एलवरती आहेत. मग ह्या दोन वाक्याचा अर्थ काय होतो, पॉईंट ए अँड पॉईंट सी लाईज ऑन सर्कल, अल्सो पॉईंट ए अँड पॉईंट सी लाईज ऑन लाईन एल. म्हणजे हे दोन्ही पॉईंट सर्कलवर आणि लाईन एल दोघांवर पण आहे. म्हणजे याचा अर्थ की सर्कल आणि लाईन एल ह्या दोघांमध्ये किती पॉईंट आले, कॉमन पॉईंट किती आले, तर 2 कॉमन पॉईंट आले, ए आणि सी. पॉईंट ए अँड सी आर 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स कॉमन टू सर्कल अँड द लाईन. सर्कल अँड द लाईन. मग बघा, जर सर्कलला आणि लाईनला 2 कॉमन पॉईंट असतील तर आपण मगाशी शिकल्याप्रमाणे ती लाईन टँजंट असू शकते का, तर ती टँजंट असू शकत नाही, कारण 2 पॉईंट कॉमन पॉईंट आहे. देअरफॉर लाईन एल इज नॉट टँजंट टू सर्कल. देअरफॉर लाईन एल इज नॉट टँजंट टू सर्कल. आणि हे काय आहे, हे विसंगत वाटतं, कारण आपल्याला सांगतानाच सांगितलंय की लाईन एल ही काय आहे, टँजंट आहे. मग लाईन एल जर आपण टँजंट घेतलेली असेल तर आपण प्रूफच्या शेवटी कसं काय म्हणू शकतो की लाईन एल इज नॉट टँजंट टू सर्कल. म्हणजेच याचा अर्थ हे जे सेंटेन्स आपण प्रूव्ह करून आणलेलं इथपर्यंत ते चुकीचं आहे. हे चुकीचं कशामुळे, तर आपण जे मानलेलं आहे त्या मानल्यामुळे, अवर अझम्पशन आपण जे मानलं आहे तेच चुकीचं आहे. हे चुकीचं प्रूव्ह का झालं, कारण त्याचं असं आहे की आपण मानलेलंच चुकीचं आहे. आणि म्हणून अवर अझम्पशन दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर सेगमेंट ओ ए इज रॉंग. अवर अझम्पशन, आपलं अझम्पशन काय आहे, लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए, हे आपलं मानलेलं आहे. आणि हे मानलेलंच मग काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. आणि म्हणून our assumption at line L is not perpendicular to segment OA, this statement is wrong. आणि मग काय रॉंग, मग हे रॉंग आहे तर मग काय बरोबर आहे, therefore line L perpendicular to segment OA is true. हे बरोबर आहे. आणि हे आपण काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. समजलं की अशा पद्धतीने आपण टँजंट थेरम काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. म्हणजेच सुरुवातीला आपण ओ ए परपेंडिक्युलर एल दाखवण्यासाठी ओ ए परपेंडिक्युलर एल नाही आहे असं मानायचं. मग ओ ए जर एलला परपेंडिक्युलर नसेल तर नक्कीच एलवरती बी पॉईंट असा असणार आहे की ओ बी परपेंडिक्युलर टू लाईन एल असेल. ओके, मग ओ बी परपेंडिक्युलर लाईन एल आपण मानलेला आहे आणि ए पॉईंटच्या नंतर बी पॉईंट आणि सी पॉईंट असा घेतला की बी ए इज इक्वल टू बी सी. त्याच्यामुळे 2 ट्रायंगल तयार झाले आणि हे 2 ट्रायंगल SAS टेस्टनुसार आपण कॉन्ग्रंट दाखवायचे. हे कॉन्ग्रंट दाखवल्यामुळे ओ ए आणि ओ सी काय झाले, कॉन्ग्रंट झाले. पण ओ ए आपली काय आहे, रेडियस आहे. ओ ए रेडियस आहे म्हणून ओ सी पण रेडियस आली. आता ओ सी जर रेडियस असेल तर सी पॉईंट कुठे असणार आहे, सर्कलवर असणार आहे. म्हणजे याचा अर्थ सी पॉईंट पण सर्कलवर आहे, ए पॉईंट पण सर्कलवर आहे. पण आपण ए पॉईंट आधीच कुठे घेतला आहे, लाईन एलवर घेतला आहे आणि सी पॉईंट पण कुठे घेतला आहे, आपण लाईन एलवर घेतला आहे. म्हणजे याचा अर्थ पॉईंट ए आणि पॉईंट सी हे 2 पॉईंट असे आहेत की जे सर्कलवर पण आहेत आणि जे लाईन एलवर पण आहेत. म्हणजेच आपण काय प्रूव्ह केलं की लाईन एल आणि लाईन सर्कल या दोघांमध्ये 2 कॉमन पॉईंट आहेत, ए आणि सी. पण मग याचा अर्थ होतो की लाईन एल ही मग काय नाही आहे, टेंजंट नाही आहे. 2 पॉईंट कॉमन असल्यामुळे देअरफॉर लाईन एल इज नॉट टँजंट. पण हे तर मग चुकीचं सिद्ध झालं. इट इज अ कॉन्ट्रॅडिक्टरी टू अवर गिवन, कारण आपल्या गिवनमध्ये लाईन एल तर टँजंट म्हटलंय. मग लाईन एल जर टँजंट आपण म्हटलेलं आहे आणि आपण जर प्रूव्ह केलं की लाईन एल टँजंट नाही, तर मग आपली सिद्धता चुकती आहे. मग ती कशामुळे, तर ती आपण जे मानलेलं आहे त्या मानल्यामुळे ती चुकती आहे. आपण काय मानलंय, आपण मानलंय की लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए, हे आपण मानलंय. मग हे जे मानलंय तेच चुकीचं आहे. देअरफॉर अवर अझम्पशन दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए, दिस स्टेटमेंट इज रॉंग. मग हे रॉंग असेल तर काय करेक्ट आहे, देअरफॉर लाईन एल परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए इज ट्रू. आणि हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने आपण टँजंट थेरम प्रूव्ह केलेला आहे.
तो थेरम तुम्ही 2-3 वेळा वाचा, लिहून काढा, व्हिडिओ 2-3 वेळा बघा. तुम्हाला हा थेरम समजला का? समजला असेल तर लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.